नमस्कार मित्रांनो, माझे आरोग्य प्रयोग या मालिकेत मी 1-2 दिवसापूर्वी एक आपल्या पुस्तकाचा कव्हर टाकला होता. त्या पुस्तकाचं नाव होतं लिव्हिंग विथ मेटाबॉलिक सिंड्रोम. तर ते नाहिद अली यांचं पुस्तक होतं, जे स्वतः एक MD डॉक्टर आहेत. त्यांनी PhD केलेली आहे आणि विशेष म्हणजे त्यांचं शिक्षण हार्वर्ड विद्यापीठ, ज्याला आपण आरोग्याच्या बाबतीत अतिशय उच्च समजतो असं मानलं जातं, त्या पुस्तकाच्या त्यांचं मी पुस्तक वाचलं. त्या पुस्तकातून मला एक गोष्ट जाणवली की त्यांनी मेटाबॉलिक सिंड्रोमची अतिशय चांगली व्याख्या केली आणि त्या व्याख्येमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की तुम्हाला जर मेटाबॉलिक सिंड्रोम असेल तर तुम्हाला लक्षणं कुठली आढळतात किंवा आजार कुठले होतात. तर मुद्दाम त्या आजाराची मोठी लिस्ट असल्यामुळे मी थोडंसं आपल्याला पाहून सांगतो. त्याच्यामध्ये ओबेसिटी म्हणजे पोट वाढणं, मधुमेह, डायबिटीस, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, ब्लॉकेज, हृदयरोग, तुमच्या किडनीमध्ये खडे होणे, युरिक ॲसिड वाढणे, किडनीचे आजार, तुमची त्वचा काळी पडणे, तुमच्या जनरली स्त्रियांना होणारा गर्भधारणेच्या वेळेला डायबिटीज असेल, त्याला जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतात. कुणाला तुमची ॲलर्जी असेल किंवा तुम्हाला फार काम करून फटीक येत असेल किंवा अलीकडे स्त्रियांना अतिशय लवकर येणारा मोनोप्लॉज असेल किंवा तुम्हाला असं भीती वाटते काही आजार आम्हाला अनुवंशिक आहेत, माझ्या कुटुंबात आहेत, अनुवंशिक आजार असेल, शिझोफ्रेनिया असेल, डिप्रेशन असेल, मायग्रेन असेल, जॉईंट पेन असेल, चेस्ट पेन असेल, तर हे आजार जर तुम्हाला असतील तर त्यांचं म्हणणं असं आहे की मेटाबॉलिक सिंड्रोम आहे. मी याच्या पुढे सुद्धा आपल्याला जाऊन सांगतो की मला तोंड येणे हा कॉमन आजार होता. मला साधारणतः 1-2-2.5 महिन्यातून एकदा तोंड यायचं, वर्षातून 5-6 वेळा तरी यायचं. आणि ज्यावेळेला मी फास्टिंग करायला लागलो, ज्यावेळेला मी 1 meal a day करायला लागलो, त्याला आता 16 डिसेंबरला 2 वर्ष पूर्ण होतील. परंतु आजपर्यंत मला कधीही तोंड आलेलं नाही. आता मी तुम्हाला नाहिद अली यांच्या पुस्तकातलं जे एक्सप्लेनेशन सांगितलं, जे स्वतः PhD आहेत, स्वतः MD डॉक्टर आहेत, त्यांच्या पुस्तकातलं एक्सप्लेनेशन सांगितलं, त्यांचं मेटाबॉलिक सिंड्रोमवरचं स्पष्टीकरण अतिशय बेस्ट आहे. परंतु त्यांनी ज्याचे उपाय सांगितलेले आहे ती आपली नॉर्मल लाईफस्टाईल, जे सर्वसामान्य डॉक्टर कसे सांगतात याच्याविषयी सांगितलेले आहे. परंतु नॉर्मल लाईफस्टाईल डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला पाळता येत नाही. आपल्याकडे मिळणाऱ्या वस्तू वगैरेचा फार मोठा विषय असतो. त्यामुळं या पुस्तक वाचल्यानंतर मी गोष्ट एक पुन्हा आपल्याला सांगू शकतो की तुम्हाला जर मेटाबॉलिक सिंड्रोमपासून जर परावृत्त व्हायचं असेल, तुम्हाला तुमची शुगर, डायबिटीस किंवा हे सांगितलेल्या आजारापासून तुम्हाला तुमची सुटका करून घ्यायची असेल तर तुम्हाला उपवास करण्याशिवाय पर्याय नाही. माझे उपवासावरचे अनेक व्हिडिओ आहेत. सहजासहजी उपवास करतो. मी आपल्याला सांगतो की दिवाळीच्या खाण्यामुळे माझी बॉडी पॅरामीटर काही बिघडले होते. त्यामुळे मी बॉडी पॅरामीटर जे सर्वसाधारणपणे कंट्रोलमध्ये येण्यासाठी 6 महिन्याचा तर 1 वर्ष लागतो, ते 8 दिवसात कंट्रोलमध्ये आले. म्हणून फास्टिंग हा जो उपाय आहे हा अतिशय चांगला आहे. फास्टिंग करताना फक्त एकच करावं लागतं, ते म्हणजे तुम्हाला शुगर आणि BPच्या ज्या गोळ्या असतात किंवा डॉक्टरांनी दिलेल्या ज्या गोळ्या असतात, ज्याच्यामुळे तुमची शुगर कमी होऊ शकते, ज्याच्यामुळे तुमचा BPवर परिणाम होऊ शकतो, अशा गोळ्या तुम्हाला घेता येत नाहीत. त्याच्याबाबतचे मी अनेक व्हिडिओ टाकलेले. आपल्या डॉक्टरांशी बोला. परंतु आपलं जर वय कमी करायचं असेल तर मात्र तुम्हाला उपवास करण्याशिवाय पर्याय नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. उपवासाची सवय लावून घ्या. उपवासाने अतिशय चांगलं आयुष्य जगता येतं. माझे अनेक उपवास जण करतात, मला अनेक लोक भेटतात की उपवास करतो आणि उपवास केल्यामुळे तुमची बॉडीचं फंक्शनिंग चांगलं होतं आणि फंक्शनिंग चांगलं झाल्यामुळे तुम्हाला अतिशय चांगलं लाईफ जगता येतं. त्यामुळे आपण उपवास करा. उपवासासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. कोणाला काही अडचण आली तर मला कमेंट लिहा. तुम्हाला अधिक चांगली माहिती मिळेल. धन्यवाद.